मुंबई उच्च न्यायालय क्लर्क या पदासाठी अतिशय महत्त्वाचे कम्प्युटर आधारित प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुमची 10 मार्काची तयारी या ठिकाणी कंपल्सरी होऊन जाईल। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नाउन ॲज द ब्रेन ऑफ कम्प्युटर, म्हणजेच कम्प्युटरचं ब्रेन म्हणून खालीलपैकी कोणत्या ऑप्शनला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सीपीयू। पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनपुट डिव्हाइस, म्हणजेच इनपुट डिव्हाइस कोणतं आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, माऊस हे इनपुट डिव्हाइस आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, विच शॉर्टकट की यूज टू कॉपी करण्यासाठी कोणती शॉर्टकट कीज यूज केली जाते? तर Ctrl+C। पुढचा प्रश्न, विच इज द लार्जेस्ट की ऑन द कीबोर्ड, कीबोर्डवरील सर्वात मोठी कीज या ठिकाणी कोणती आहे? तर स्पेस बार आहे। त्याच्यानंतर अत्यंत IMP पुढचा प्रश्न पाहू शकता, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ रॅम, रॅमचा फुल फॉर्म काय आहे? तर रॅमचा फुल फॉर्म आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, विच ऑप्शन इज यूज टू टर्न ऑफ द कम्प्युटर, कम्प्युटर टर्न ऑफ करण्यासाठी कोणती की यूज केली जाते किंवा कोणतं ऑप्शन या ठिकाणी यूज केले जातं? तर शट डाऊन, कम्प्युटर बंद करण्यासाठी वापरतो आपण। पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वायर्ड टू ऍक्सेस इंटरनेट, इंटरनेट ऍक्सेस करण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? तर वेब ब्राउझर। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे आपण ऑथेंटिक कम्प्युटरसाठी ई बुक तयार केलेले आहे आणि टोटल या ई बुक्स मध्ये एका ई बुक्स मध्ये जवळपास 2500 MCQ क्वेश्चनचा समावेश आहे ॲज इट इज चॅप्टर वाईज, आणि त्याच्यानंतर एक 500 प्रश्नाचा देखील MCQ आहे, जेणेकरून तुमची 10 मार्काची ॲज इट इज पूर्णपणे या ठिकाणी तयारी होऊन जाईल। तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ WW, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वर्ल्ड वाईड वेब। पुढचा प्रश्न, विच सिम्बॉल इज मॅन्डेटरी इन ईमेल ऍड्रेस, ईमेल ऍड्रेस मध्ये खालीलपैकी कोणतं सिम्बॉल्स कंपल्सरी आहे? तर @। पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, व्हेअर आर डिलीट फाइल्स टेम्पररी स्टोरेज, डिलीट झालेली फाइल्स तात्पुरती कोणत्या ठिकाणी स्टोअर केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा।